नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी श्वेता. मैत्री कट्ट्यामध्ये आपले स्वागत आहे. आपल्याला संक्रांत सण आणि काळा रंग याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. ती माहिती सांगणार आहे आज आपल्याला सीमा. नमस्कार. सीमा, संक्रांत सणाला काळे वस्त्र का परिधान करतात? संपूर्ण भारतभर काळं वस्त्र कुठल्याही सणाला कोणी सवाष्ण स्पेशली कोणीच परिधान करत नाही. काळा वस्त्र हा आपण आसुरी कलर मानतो, काळा रंग हा. इवन रामायण महाभारत या सिरियलमध्ये जरी आपण बघितलं तर राक्षसांचा जो कॉस्ट्यूम होता तो काळ्या रंगाचा होता. जेव्हा तिसरं पानिपतचं युद्ध अहमद शाह अब्दाली आणि सदाशिवराव भाऊ म्हणजे महाराष्ट्र यांच्यामध्ये झालं, त्यात आपला पराभव झाला आणि हा पराभव असा झाला की या पराभवामध्ये संपूर्ण एक महाराष्ट्राची युवा पिढी नष्ट झाली. घरामध्ये फक्त उरले होते अबालवृद्ध, विधवा बायका. असा काळा दिवस परत आपल्याला बघायला नको आणि एक प्रकारे निषेध म्हणून त्या दिवसाचा आपण तेव्हापासून काळं वस्त्र काळं स्पेशली वस्त्र. सवाष्ण बायका घालतात. अच्छा. आता हे झालं काळ्या वस्त्राचं. तसंच आपण संक्रांत सणाला तिळगुळ देतो सगळ्यांना आणि त्यावेळेस आपण म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळाचं दान तर संपूर्ण भारतभर केलं जातं आणि आपल्या संस्कृतीमध्ये दानाला फार महत्त्व आहे. पण दान देताना गोड बोला असं कोणीच म्हणत नाही. ते फक्त महाराष्ट्रामध्ये प्रथा रूढ आहे. त्याचं कारण पण त्याच युद्धाशी आहे. कारण की जे अघटित युद्धामध्ये घडलं, जे युद्धामध्ये आपल्या महाराष्ट्राने वैधव्य भोगलं, तसं वैधव्य परत नको, कोणाच्या तोंडून अशुभ बोलायला नको. कारण की असं म्हणतात की 24 तासात एकदा तरी आपल्या जिभेवर सरस्वतीचा वास असतो आणि तसंच घडतं. म्हणून कुणाबद्दल कटू नाही बोलायचं, अपशब्द नाही काढायचे, म्हणून आपण म्हणतो तिळगुळ तिळगुळ घ्या घ्या आणि आणि गोड 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 बोला. बोला. अच्छा, आता हे झालं काळं वस्त्र, तिळाचं महत्त्व. तर मग हळदी कुंकू असतं संक्रांत सणाला. एरवी पण आपण सवाष्ण आपल्या घरी आली की आपण हळदी कुंकू देतोच. पण संक्रांत सणाला त्यावेळेस आपण हळदी कुंकासोबत म्हणजे स्पेशल दिवस ठेवतो आपण हळदी कुंकाचा आणि हळदी कुंकासोबतच आपण वाण देतो. तर ते वाणाचं काय महत्त्व आहे? वाण अगेन आपल्या सौभाग्याच्याच नावाने आपण देतो. जे सौभाग्य आपण गमावलं होतं, परत तसं घडू नये आपल्यासोबत, त्यासाठी आपण आपल्या सौभाग्याच्या नावाने विविध वस्तूंचं दान करतो आणि एकमेकींना हळदी-कुंकू देऊन हीच प्रार्थना करतो, की महाराष्ट्राचं सौभाग्य वृद्धिंगत व्हावं आणि परत असं अघटित घडू नये. अच्छा. म्हणूनच म्हणजे आपल्याकडे काळं वस्त्र, काळं तिळा काळ्या तिळाचं वस्त्राबद्दल असंही बोललं जातं, की थंडीचा पिरियड असतो आणि आपल्याला उभेची गरज असते, तर सूर्यकिरण काळ्या रंगाकडे ॲब्झॉर्ब होतात. पण तसं पाहायला गेलं, तर उत्तर भारतामध्ये सगळ्यात जास्त थंडी असते, पण ते सुद्धा काळं वस्त्र नाही घालत. मग आपणच का? तर त्याच्यामध्ये एक ऐतिहासिक कारण आहे. अच्छा, म्हणजे काळ्या वस्त्राचं, तिळाचं आणि वाणाचं हे इतिहासाशी संबंध आहे. इतिहासाशी संबंध आहे. कुठे ना म्हणून कुठे आहे. अच्छा, म्हणून आपण संक्रांतीला काळं वस्त्र घालतो, तिळगुळ देतो आणि वाण देतो सवाष्णी. तिळगुळासोबत गोड बोला असा संदेश देतो आपण. संदेश देतो. खूपच छान माहिती सांगितली सीमा. संक्रांत सण, काळं वस्त्र, तिळगुळाचं आणि वाणाचं. अशाच आपण नवनवीन माहितीसाठी परत भेटूया मैत्री कट्ट्यावर. धन्यवाद.